झालेला आहे. सर्वही संभाळले असते लाडके पालकमंत्री मान्य संजयभाऊ सुसाट यांच्या या ठिकाणी विनंती करावं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. त्याचबरोबर आमचे मुख्य मार्गदर्शक या शहराचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराजभाऊ पवार यांचं स्वागत. प्रशांत भाऊ यांना विनंती करतो त्यांनी स्वागत करावं. तसंच त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शहराचे महापौर नंदकुमारजी घोडेले यांचं स्वागत. बिहारिया भवन यांना विनंती करतो की यांचं स्वागत. डॉक्टर साहेब कार्यकर्त्यांचं नियोजन नाही बरोबर. गणपती बाप्पा. महासंघ के अध्यक्ष और हमारे सबके मार्गदर्शक माननीय पृथ्वीराज भाऊ पवार, नंद कुमार जी घोडेले, यहाँ पे आए वाले सभी पार्टियों के प्रतिनिधि, हमारे ताई यहाँ पर उपस्थित हर्षवर्धन जी, महानगर पालिका के माजी महापौर हमारे बंधु नंद कुमार जी घोडेले, जिन्होंने छावनी प्रभाग के अंदर गणेश महासंघ के माध्यम से अध्यक्षीय काम किया। और इस साल अपन ने विशाल दाभाड़े यहाँ पे सिर्फ एक है, आप जो पहल करने के है डॉक्टर साहब सेंट्रल गए थे, राजेश आओ ना इधर से आओ, इधर से क्या तो इतना है। तो आज के इसमें मैं बोलूँगा और मेरे सभी सहकारी जो यहाँ पे हमेशा का जो काम करते हैं, सभी अध्यक्ष और जो गणेश महासंघ के माध्यम से जो आगे भी ये करने वाले हैं जो भी, तो उनसे मेरी विनंती है कि ये पूरे ये साल के भी अच्छे कार्यक्रम है तो हम सब लेंगे और हम सब लोग एक साथ मिलकर काम करते हैं और मिलकर इस काम करेंगे। ऐसा है तो मैं आपको सबके तरफ से आश्वासन देता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। आगे मैं डॉक्टर साहब से विनंती करूँगा कि उन्होंने दो शब्द। गणपती बाप्पा, माझं एकटेच आवाज जोरात आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आज छावणी गणेश महासंघाच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आपले लोकप्रिय पालकमंत्री तथा या भागाचे आमदार माननीय संजयजी शिरसाट, त्यांनी आता सर्वांना मार्गदर्शन केलं असे माजी महापौर तथा कॅन्टोन्मेंटचे माजी उपाध्यक्ष अशोक साहेब अण्णाजी, पृथ्वीराजजी पवार, पटवर्धनजी, आमचे मित्र मिलिंदजी दाभाडे, यावर्षीचे अध्यक्ष श्री दाभाडे, तसेच आमचे रखमाजी जाधव, नंदकुमारजी घोडेले आणि सर्व आदरणीय व्यासपीठ, प्रशांत तारगे, सर्व आदरणीय व्यासपीठ आणि हे कुठे गेले करणसिंगजी काकर, आदरणीय व्यासपीठ आणि जमलेल्या सर्व बंधू आणि भगिनी. अण्णाचं भाषण आम्ही ऐकत होतो आणि अण्णाचं भाषण ऐकत असताना जसं सांगितलं की पालकमंत्र्याचे अधिकार भरपूर असतात आणि पालकमंत्री या अधिकारांच्या कक्षेमध्ये राहून जे काय शक्य आहे ते छावणीला करणारच आहे, कारण त्यांचा मतदारसंघ आहे आणि त्याचबरोबर त्यांची सासरवडी इथलीच आहे, म्हणून सासरचं नातं असल्यास त्यांना करावं लागेल. आपला हक्क आहे त्यांच्यावरती. अण्णा हा काय का नाही, म्हणून काळजी करू नका. हा ज्यादा मत बरोबर काम करावं गेलं नाही तर आमची ताई आहेच बरोबर काय असेल तर जास्त विचार न करता आपल्याला चांगले दिवस आहेत. आपल्या शहराचा पालकमंत्री आणि त्याही छावणीतल्या म्हणजे या भागातला आमदार असल्यामुळे काळजी करायचं नाही. त्याचबरोबर केंद्रातले जे छोटे मोठे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी मी प्रयत्न करतच असतो, आपल्याकडे सारखा येतच असतो आणि काय जो निधी लागेल तो केंद्राच्या माध्यमातून आम्ही देऊ. पण आता उद्यापासून म्हणजे 27 तारखेपासून श्री गणेशाचं आगमन होईल. सर्व पक्षीय हे गणेश मंडळ आहे, सर्वांनी एकत्र येऊन काम 11 दिवस
इथं कार्यक्रम घ्यावेत, त्यामध्ये सुद्धा आम्ही सहभाग घेऊ. आणि जास्त वेळ न घेता आत्ताच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये कुठलं जर विकसित शहर चांगलं होत असेल तर छत्रपती संभाजीनगर आहे. मोठमोठे उद्योग इथे येत आहेत. पिण्याच्या पाण्याचं आता उद्घाटन झाले. अण्णा एक दिवस आणि आता रोज सकाळ संध्याकाळ पाणी येणार आहे, पण डिसेंबर नंतर इतक्या लवकर नाही. सकाळ संध्याकाळ पाहिजे तेवढं पाणी. त्या बऱ्याच गोष्टी सांगता येतील, पण जास्त वेळ न घेता माननीय पालकमंत्री यांना दुसरा कार्यक्रम आहे म्हणून मी जास्त वेळ घेत ना. गणेश उत्सवाच्या चरणी नतमस्तक होऊन गणेश महासंघाच्या या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित माझे सहकारी खासदार डॉक्टर कराड साहेब, गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय पृथ्वीराजी पवार साहेब, छावणीच्या गणेश महासंघाचे प्रमुख मार्गदर्शक अशोक साहेबांना, या वर्षाच्या गणेश महासंघाचे अध्यक्ष भूषण दाभाडे, माझे सहकारी नंदकुमार घोडले, पटवर्धनजी, विकास जैन, प्रमोद राठोड, करण सिंग काकस, इतर सर्वच पक्षाचे मान्यवर पदाधिकारी, विघ्नहर्त्याचं आगमन आता आपण होतंय आणि हा 10 दिवस चालणारा हा सांस्कृतिक कार्यक्रम पण आहे, प्रबोधनाचं काम पण आहे. म्हणून वेगवेगळे कार्यक्रम या छावणी भागात नाही तर शहरात होतात. आणि यावेळेला शहरामध्ये जर तुम्ही पाहिलं तर अत्यंत कार्यशील पद्धतीनं मध्ये पोलीस आयुक्त असेल, कॉर्पोरेशन असेल किंवा इतर अधिकारी असतील, हे सगळेजण सहकार्य करण्याच्या भूमिकेत आहे. छावणीचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. गणेश महासंघाचे जे म्हणजे गणपतीचं जे विसर्जन होतं ते 1 दिवस उशिरा होते आणि दरवेळेची काही जी मागणी आहे मला वाटतं या वेळेला त्याच्यामध्ये काही खंड पडणार नाही. काही त्याच्यातल्या सुधारणा जरूर केल्या जातील. उद्या 11 वाजता पुन्हा गणेश महासंघाची एक बैठक MITच्या इथं आयोजित केलेली. आपल्याला हे सगळं शहर हे चांगलं करायचा प्रयत्न आपण करतो. मी माझ्या मतदारसंघापुरता मर्यादित नाही तर जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे या शहराचा भाग सगळाच भाग आपल्याला चांगला करायचा. म्हणून तुम्ही आता पाहिलं असेल शहरामध्ये पाहिलं अतिक्रमण काढण्याची मोहीम सुद्धा घेतली. आज मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांचं अभिनंदन केलं आमचं सर्वांचं. हे चांगली मोहीम घेतली आणि कडकपणे घेऊन एक चांगलं शहर बनवायचा प्रयत्न केला. छावणीचा हा जो भाग आहे हा भाग आता महानगरपालिकेमध्ये येणार आहे. महानगरपालिकेमध्ये येणार आहे याचा अर्थ असा नाहीये साहेबांजी हे भाग घेऊन महानगरपालिकेला आपण त्यांच्यावर ओझं टाकणार आहोत. छावणीचा विकास जो जसा पाहिजे तसा कधी झाला नाही. ड्रेनेज लाईन पाहिजे तर कधीतरी बाबा आदमच्या जमान्याचे ते ड्रेनेज तुम्हाला माहिती आहे. काही ठिकाणी आता झाली की नाही मला कल्पना नाही, परंतु त्या काळापासून जे असलेले रस्ते असतील किंवा असलेले काम जे असतील ते तसेच संत गतीने चाललेले. म्हणजे शहराच्या बाजूला असून सुद्धा आपण एखाद्या वस्ती ज्याला म्हणतो त्या पद्धतीने सर्व राहतायत. यासाठी कॉर्पोरेशन कडून पाहिजे तेवढा फंड आपल्याला इकडे टाकायचा आहे. रखमाजी माझ्याकडे आला होता, तिथं CEO मॅडम जे आहेत त्या माझ्याकडे आल्या होत्या. त्यांना सुद्धा मी एक सांगितलं आम्ही तुम्हाला पैसे देतो परंतु तुमच्याकडच्या ज्या काही पद्धती आहेत साधी NOC द्यायला तुम्हाला 10 वेळेला विचार करावा लागतो. इथून प्रपोजल पुण्याला पाठवावं लागतं, पुण्याहून इकडं मागवावं लागतं. जसं तुम्ही आमच्यावर उपकार करताय अरे आम्ही तुमचं काम करतोय. मग आता कुठेतरी त्या NOC आता फटाफट द्यायला लागलेल्या आहेत. मी सुद्धा आता त्या गेल्या वेळेला त्याला थोडंसं आढळून ठरवलो. मला म्हणे इकडचा रस्ता करून द्या, म्हणजे करून देतो. मला ते बनवाडीच्या इकडची जी काय स्मशानभूमी आहे तिकडे आहे त्या ठिकाणी जाणारा रस्ता NOC द्या, त्यावेळेस तुम्हाला इकडे पैसे देतो. दिली NOC मला. आता तिकडचा सुद्धा रस्ता बनणार आहे. त्या स्मशानभूमीला जायला रस्ता द्यायला हरकत. म्हणून एकदा इकडून एकदा आपण पकडलं, नाक पकडलं का बरोबर ते तोंड उघडत म्हणतात. तसं मी केलेलं आहे. या ठिकाणी तुमच्या माहितीचं सांगतो की मी 2 कोटी रुपये दिलेत. करण सिंगजी 2 कोटी रुपये दिलेले. हा रस्ता इथून जे सुरू होतोय ते लिटिल फ्लॉवर पर्यंत जातोय.
आणि त्याला लागतं 1,40,00,000 रुपये, 60 लाख रुपये, आणि 40 लाख रुपये अंतर्गत गल्ल्या ज्या आहेत त्यासाठी 40 लाख रुपये, म्हणजे 2 कोटी रुपये मी त्याला दिलेले आहेत, मंजुरी दिलेली आहे. फक्त गणपतीच्या नंतर आपण त्याला कामाची सुरुवात करणार आहोत. मी यासाठी सांगतो की मागं कधीतरी मी काम केलेले, काय दिलं तर बोर दिल्या, काय दिलं तर 1-2 सभागृह दिले, काम करायला वाव दिला नाही. परंतु महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर आम्ही जेव्हा मीटिंगमध्ये होतो सीएम साहेबांकडे, त्या टायमाला आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला त्या छावणीचा विकास करायचा आहे. छावणीच्या इथे अनेक अडचणी होत्या, तो जर भाग घ्यायचा असेल तर आम्हाला त्या पद्धतीने रस्ते झाले पाहिजे, की त्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की आपण कुठंतरी दुःखात नाहीये तर सुखात गेलेलो आहोत. म्हणून बाकी चिंता करू नका, तुम्हारे पास बहुत पैसे है, ये छोड़ दो वो माफ कर दो, 2 साल 5 साल काय किती होना तुमको, जो है वही खर्चा नहीं होते, बाकी की फालतू बातें करते रहते. इसलिए तुम्हारा टैक्स वैक्स का कुछ नहीं, तुम तो 5 साल आगे का टैक्स आज ही भर दो, तुम्हारे पास इतने पैसे. लेकिन ये चीज लोगों में ऐसी मैसेज नहीं जाना चाहिए. मैं लोगों में ये मैसेज जाना दो कि हम ये छावनी को ऐसी एरिया बनाएंगे कि लोग अपने छावनी को देखने के लिए आना चाहिए. इतना अच्छा काम आपण करणार. म्हणून तुम्ही ते बाकी सगळ्या गोष्टी बाजूला सावरून या गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना राहील की आम्हाला ते बळ दे, आम्हाला ते ताकद दे, ज्याच्यामुळे छावणी जे लोक हम छावनी के म्हणजे जसं काय पाकिस्तानचे जे असं त्याच्याकडे पाहिलं जातं, अरे नहीं ये आपने से कोई संबंध नहीं, ये छावनी के लोग अलग है आणि शहर अलग है. तर आता जेव्हा आपण दोघं सगळं एकत्र यायला लागलो, याचा अर्थ आता फक्त तुम्हाला या वेळेला कॉर्पोरेशनचे इलेक्शन इथे लढता येणार नाही. कॉर्पोरेशनच्या इलेक्शन झाल्यानंतर आम्ही तुम्हाला इकडे मर्ज करणार आहोत. म्हणून कॉर्पोरेशनच्या इलेक्शनची तुमचा काही नाही, तुमचे आता इलेक्शन पण होणार नाही. जो माजी थे उन्होंने सब नंद घोड़े जैसा सब चलते रहे. वो अभी कितने साल हो गए माजी महापौर होके, आज भी लोग उसको महापौर ही बोलते. 6-7 वर्ष झाले ना, 7 वर्षापासून पद गेलं, पद जाऊन त्याला 7 वर्षाचे वर झाले, पण तो आता महापौर आहे. तसे करण सिंह काका तुम आज भी सदस्य है ऐसा समझ के चलते रहो. बाकी सब काम अपन करेंगे. एक है कि यहाँ जो भी कार्यक्रम लेंगे इतने अच्छी तरीके से लोगों ने अपने तरफ देखने को आना चाहिए. अपन सिटी में जाके गणपति देखने से अच्छा है, सिटी के लोगों ने एक अच्छा एरिया है, वहां जाके कौन से कार्यक्रम को देखने के लिए वो लोगों ने आना चाहिए. इस तरीके से काम होना चाहिए. उसके लिए कोई चिंता करो मत. डॉक्टर कराड़ है, सेंट्रल गवर्नमेंट भी है, स्टेट गवर्नमेंट भी यही है. सेंट्रल से जो मिलेगा, जो बाद में मिलेगा, तुम्हारी तरफ से क्या दे सकते वो दे दो. अध्यक्ष बरोबर आहे. उद्या जा सकाळी तू काय जे काय पावतीवर फक्त आकडा टाकून जा. त्यांना काही चिंता करायची काम नाहीये. सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, त्यांच्या आशेवर तर आपलं चालतं सर्व. म्हणून तिथं पैशाची कमी नाहीये. आणि त्यांनी नाही दिले तर आपलं तर नामी आहे ना, आपलं तर नामी काफी आहे, क्या चिंता करणे की. म्हणून अशोक साहेबांना आपण दोघं जण मिळून हा गणेश महासंघाचा या वर्षाचा कार्यक्रम पार पाडू. चिंता करायची काही काम मला पण नाहीये. सायना के पास भी बहुत माल पड़ेगा, जितना बोलता उतना माल उसके पास भी है. इसलिए आम्ही त्याचं ऐकून यासाठीच घेतो. जब आज कमी बोलला हे आमचं नशीब आहे. सही आहे की नाही. आज सबसे बड़ा हमको गिफ्ट ये मिला कि आज अशोक सायना कम बोला. इसलिए अभी अशोक सायना ने भी ये डिसाइड किया कि आप कम बोलने का, ये बच्चों को सबको आशीर्वाद देने का, उनसे कार्यक्रम कराने का और उनको सपोर्ट करने का. इसलिए जहां अशोक सायना जितने देंगे उससे डबल मैं दूंगा. अब उन्होंने सोचना है कितना देना है. अब अध्यक्ष की कला वो तू देख. पृथ्वीराज पवारांच्या तालमीत उभा राहिला तर त्याच्यासारखं करू नको. पृथ्वीराज पवार म्हणजे टाईट माणूस आहे, ते कुणाला मोजतच नाही. कोणत्या पक्षाचा तो आजपर्यंत कुणाला कळून आला नाही. तो सर्व पक्षाचा नेता आहे. म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राहतो. आणि म्हणून पृथ्वीराज पवार असतील किंवा तिथं सहकारी असतील, एक चांगला गणेश महासंघाचा कार्यक्रमाच्या त्याच्यातून माध्यमातून चांगले कार्यक्रम घ्या. आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत. इथलची पोलीस यंत्रणा राहील. यावेळेला कोणताही गडबड या ठिकाणी होणार नाही याची काळजी आम्ही निश्चित घेऊ. पुन्हा एकदा सर्वांना या महासंघाच्या कार्यालयाला तसं त्या पदाधिकाऱ्याला सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.